आता हे पाहू शकतो आपण चिनी मातीच्या वस्तू आहे, पाहू शकतो तुम्ही चॉकलेट पान आहे, पिस्ता पान आहे। आता हे समोर पाहू शकतो आपण ज्या घरगुती नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर वळी येथे जांभोरी मैदान इकडे जत्रा भरलेली आहे। तर ही जत्रा 5 जानेवारी ते 19 जानेवारी असा कालावधी आहे। आणि तसेच आपण या जत्रेमध्ये जी छोटे मोठे स्टॉल आहेत ते पाहणार आहोत, खाद्य संस्कृतीचे। तसेच पाळणे जे असतात ते पण पाहणार आहोत आणि आतमध्ये जाऊन जी मजा आहे ती आपण करणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। आता समोर बघू शकतात आपण, हा गेट आहे, 3.5 शक्तिपीठ आहे आणि इथे 4 देवींचे जे फोटो आहेत समोर पाहू शकतात तुम्ही। खूप सुंदर असा गेट आहे आणि इथून आता आपण जांभोरी मैदानचं हे बघू शकतात मैदान, इकडून आता आपण आतमध्ये जाणार आहोत। चला तर मग जाऊया। समोर आल्यावर आपण बघू शकतो गेटच्या आतमध्ये आल्यावर स्वामी समर्थ महाराजांचं आहे ती प्रतिमा आहे, ती आपण समोर पाहू शकतो। हा गेट आहे सुंदर आणि सत्यच राईट साईडला मोफत आरोग्य तपासणी केंद्र आहे, तिथे आपण येऊन तपासणी करू शकतात। आता आपण हे पाहू शकतो तिथे जत्रेला ज्या मोठमोठ्या ज्या विविध डिझाईनमध्ये आहेत, आपण हे चटई पाहू शकतो, वेल्वेटमध्ये खूप छान अशा आहेत। आता हे बघू शकतात तुम्ही, ही 4,000 याची प्राईज आहे। जशी तुम्हाला पाहिजे तसे आहेत प्राईज या। हे मोठं आहे आणि तसेच ह्या साईडला ही छोटी पण पाहू शकतात, ही 3,000 पासून चालू आहे। आणि इकडून ह्या ज्या आपल्या बेडवर असतात त्यासाठी पण आहेत, ह्या पण इकडे 5,000 पासून 6,000 पासून असे चालू आहेत। समोर पण पाहू शकतात तुम्ही मराठ्यांचे शस्त्रगार। आता आपण हे पाहण्यासाठी जाणार आहोत आतमध्ये। आता इकडे आतमध्ये आल्यावर आपण शिवकालीन शस्त्र, मोडी लिपी, कागदपत्र आणि नाणी संग्रह आता हे आपण पाहणार आहोत, वेद इतिहासाचा। आता हे पाहू शकतात समोर आपण खांदा। पुढे जाऊन आपण असं आपण पाहणार आहोत, ही आपण बघू शकतात घोडेस्वारांची तलवार। आता ही समोर पाहू शकतो आपण धोप आहे, धोप 4 आहेत अशा। आणि तसेच पुढे आल्यावर आपण बघू शकतो ढाल आणि तलवार आहे ते आहे। ही बघू शकतात आपण ममसेर, पारसी तलवार आणि ढाल आहे। तलवार राजपूत आता ही पाहू शकतो आपण। तलवार लेगा समोर पाहू शकतो, हे बघा नाव दिलेलं आहे प्रत्येक। पुढे गेल्यावर आपण अजून पाहू शकतो विविध प्रकारच्या तलवारी आहेत, समोर आपण पाहू शकतो। आता बघून गेल्यावर काठी साऊथ इंडिया आणि नायर तलवार आपण पाहू शकतो। आणि इकडे पुढे आल्यावर परत दुसरी म्हणजे अफगाण सुरा, आता हे नाव बघू शकता तुम्ही। आणि तसेच शमशेर ही फारसी तलवार परत आपण पाहू शकतो। आणि आपण कट्यार पाहू शकतो, या 6 समोर आपण पाहू शकतो। आणि या गोष्टीची माहिती आपल्या युवा पिढीला माहिती पाहिजे शिवाजी महाराजांच्या काळात। तसेच आपण हे पाहू शकतो जांबिया, तसेच चिलाम
आणि पेश कजब असे 4 प्रकार आहेत. खंजर आली आणि तसेच समोर पण पाहू शकतो आपण हे भाले आहेत. भाला पाहू शकतो, विविध प्रकारामध्ये भाले आहे. हे समोर आपण ढाल आणि तलवार, शिवकालीन शस्त्र, मोडी लिपी आणि पत्र नाणी. आता हे बघू शकतो तलवारी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची फोटो आहे. ते बघू शकतो आपले वाघ नख, पिछवा पण पाहू शकतो आपण. हे वाघ नख पाहू शकतो आपण, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेलं. खंजर आली, हटियार आणि पिछवा समोर पाहू शकतो आपण. आता हे समोर पाहू शकतो आपण तोफ आहे आणि ही गोळे आहेत समोर. तोफेतून या गोळे टाकले जायचे. हे समोर पण आहे, आपण पाहू शकतो कट्यार. कट्याराचे अनेक प्रकार आहेत इथे. आणि पेशव, कवच, जांभिया. ते बघू शकतो आपण गोफन, गोफन बोलतात. आणि हे धनुष्यबाण आहे, आता पाहू शकतो आपण धनुष्यबाण. याला माडू असे म्हणतात, पाहू शकतात तुम्ही. समोर पाहू शकतात जगन्नाथ हत्यार, आंतर वक्र कुराडी. हे पाहू शकतात तुम्ही. तर शेप पण पाहू शकतात तुम्ही कसा वेगळ्या प्रकारे. परशु फारसी पाहू शकतो आपण. आणि आता हे पाहू शकतो गुर्जा आणि गुरगुज समोर. हे युद्धावेळी हे वापरले जायचे गुर्जा समोर पाहू शकतो आपण. चिलखत बघू शकतात, जिरे बख्तर समोर पाहू शकतात. तलवारी आहेत पुढे असं आपण बघायला गेलो तर. तलवारीचे प्रकार पण पाहू शकतात तुम्ही. 65 तलवारीचे अंग, 22 तलवारीचे मुळीचे प्रकार, 40 तलवारीचे पोलादाचे प्रकार, 18 तलवारीच्या पोलादाचे रंग, 4 तलवारीचे पवित्र, 52 असे बघू शकतात. अंगरूप, जाती, तेज, भूमी, ध्वनी, हरिष्ठ आणि लक्ष. त्या काळात समोर पाहू शकतात त्या काळात मोडी लिपी आणि मोडी लिपी पाहू शकतो तुम्ही आपण. मोडी लिपी पाहू शकतो आपण. मोडी लिपी खूप छान प्रकारे त्यांनी केलेली आहे. त्या काळात ही मोडी लिपी लिहिली जायची. बघू शकता तुम्ही पेशवेकालीन मोडी लिपी पत्र. जर आपल्या व्यक्त भावना करण्यासाठी नाहीतर अनेक विषयावर ही मोडी लिपी लिहिली जायची. आता आपण शस्त्र पाहून झाल्यावर आणि खूप अशी
छान प्रकारे आतमध्ये शस्त्रांची हे केलेली आणि मुलांना हे कळलं पाहिजे आजच्या पिढीमध्ये. आणि तसेच आता आपण राईट साईडला बघणार आहोत चिनी मातीच्या वस्तू आहेत, भांडी ते, आणि तसेच पुढे पानाचं पण आहे स्टॉल, ते पण पाहणार. आता हे पाहू शकतो आपण चिनी मातीच्या वस्तू आहेत, जसं आपले हे पिगी बँक असं पैशासाठी टाकण्यासाठी ते आहेत. विविध प्रकारामध्ये मांजर आहेत. तर चिनी मातीचे आपण प्लेट पाहू शकतो, कप पाहू शकतो, बाऊलही आहे. विविध प्रकारामध्ये चिनी मातीच्या वस्तू पाहू शकतो. बघा खूप सुंदर अशी भांडी आहे. या साईडला पण बघू शकतात आपण वॉशसाठी सुंदर पॉट आहेत असे. ते बाऊल पण आहेत बघू शकतात. आता ही 250 पासून याचे रेट सुरू आहेत आणि हे पाहू शकतात आपण 1200. आणि या छोट्या मोठ्या गोष्टी 250 पासून सुरुवात आहे. ते आपण हे बघू शकतात. पॉट पण आहेत इकडे, बाऊल आहेत, आपल्याला जसं प्लेट पाहिजे ते पण आहेत. ते समोर अजून आहेत सुंदर सुंदर कप आहेत चिनी मातीचे पाहू शकतात तुम्ही. आणि आपण लोणचं ठेवण्यासाठी असं एक छोटीशी बरणी, खूप सुंदर अशा वस्तू आहेत बघू शकतात. आणि त्यावर जे डिझाईन वर्क केलेलं आहे ते पण एकदम छान आहे. इथे अजून पाहू शकतात तुम्ही मोठमोठे पॉट आहेत. आणि इकडे बघू शकता चिनी मातीच्या प्लेटी आहेत, खूप विविध प्रकारामध्ये आहेत. आपण पाहू शकतो आपल्याला जसं पाहिजे तसे आहेत. बाजूला आल्यावर पान स्टॉल आहे, ते आता आपण बघणार आहोत कुठल्या कुठल्या प्रकारचे पान आहेत. तर चला आता हे पाहू शकतो तुम्ही चॉकलेट पान आहे, पिस्ता पान आहे. असं पुढे गेल्यावर आपण पाहू शकतो कलकत्ता पान आहे. खूप छान प्रकारे असे प्लेटिंग केलेले आहे. बनारस पान पाहू शकतो, पार्सल मिळतं ना ते बघू शकतो आपण 30 रुपये. तसे बनारस पान 20 रुपये. आणि हे महागाई पान 30 रुपये. खूप छान प्रकारे पाहू शकतात. त्यांचा समोर कॉन्टॅक्ट नंबर आहेत. आता आपण चिनी मातीच्या वस्तू पाहून झालो आणि तसेच आता आपण हा समोरचा गेट पाहू शकतो. तिथून आता आपण आत जाणार आहोत लोककला आणि खाद्य परंपरा जोपासण्याचा. चला आता पुढे जाऊन आता आपण बघूया. तिकडे स्टॉल पण आहे आणि खेळण्यासाठी पण आहे. शकतात तुम्ही कार्यक्रम पत्रिका. आता ही 5 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि हे बघू शकतात तुम्ही. रविवार ते सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि रविवारी संपणार आहेत. आणि इकडे विविध प्रकारचे कार्यक्रम असे आहेत पण बघू शकतो. हे समोर पाहू शकतो स्टॉल आहे स्टेशनरी रिलेटेड. कुठल्या पण वस्तू घ्या फक्त 10 रुपयामध्ये. चला आता आपण ते पाहूया. आता हे समोर पाहू शकतो आपण ज्या घरगुती कामासाठी ज्या गोष्टी लागतात बारीक सारीक, ते इकडे आता आपण पाहू शकतो 10 रुपयामध्ये समोर पाहू शकतो. इकडे बघू शकतो मुलींसाठी जे ड्रेस असतात ते पण आहे. आणि त्याच बाजूला स्टॉल आहेत. आपल्याला जर टॅटू काढायचा असेल तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये ते पण समोर काढून मिळते पाहू शकतात. समोर पाहू शकतो आपण आपल्याला जसं टॅटू पाहिजे त्या लॅपटॉपवर बनवून मिळतो आणि तसंच समोर काढला जातो टॅटू. आयुर्वेदिक औषधालय समोर पाहू शकतो. प्रत्येक बिमारीवर ते औषध आहे. समोर पाहू शकतो आपण मुलींसाठी जे ज्वेलरीज असतात, बांगड्या, इयररिंग्स, कानातले, हे सर्व आहे तिथे. समोर पाहू शकतो किचन पण आहे तिथे. किचन पण आहे तिकडे. अरे हेअर बँड्स पण आहेत खूप सुंदर असे. तिथे आपण पाहू शकतो 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत असं ज्वेलरीचं आहे. आपण पाहू शकतो या काकी जवला बनवतात, सुकी मच्छी, बोंबील. तसेच आपण हे जवलाही पाहू शकतो. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी पण इकडे वस्तू आहेत बघू शकतात.
आता इकडे बघू शकतो समोर आपण गिफ्ट प्रिंट, आता तुम्हाला जसं प्रिंट पाहिजे त्यावर कपवर पण मिळू शकते, टी शर्टवर, पॉकेटवर, असे विविध प्रकारचे प्रिंट. आणि समोर प्राईस पण पाहू शकता 200 रुपयापासून ते लास्ट असे आहेत, जसे 150, 350, 250, 300 अशा पण प्राईस बघू शकतो. टी शर्टवर तुम्हाला फ्रेम पाहिजे असेल फ्रेम पण, आणि बॉटलवर सगळ्या प्रकारे तुम्हाला प्रिंट करून मिळेल इथे. तुम्ही समोर पाहू शकतात आदिवासी हेअर फॉलसाठी जे आयुर्वेदिक गोष्टी आहेत, त्याचे केस गळतात त्यासाठी हे औषध आहे. समोर पाहू शकतो साक्षी महिला बचत गट. आता इकडे आपण सी फूड पाहणार आहोत. ते चिकन थाळी, मटन थाळी, चिकन सुका, वजडी थाळी, कलेजी, सुरमई फ्राय, पापलेट आणि बांगडा फ्राय. ते बघू शकतो आपण सुरमई, भाकरी, ते असे मालवणी प्रकार आहेत, डिश आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. लहान मुलांसाठी पण छोटी मोठी खेळणी आहेत बघू शकता. ते पाहू शकता तुम्ही लहान मुलांच्या वस्तू आहे सर्व. दुसरा स्टॉल आहे बांगड्यांसाठी बघू शकतात. खूप सुंदर डिझाईन आहे यावर बांगड्यांवर. मोजिटो पाहणार आहोत इथे, विविध प्रकारामध्ये आहे मोजिटो. जो तुम्हाला फ्लेवर पाहिजे तो मिळू शकतो इथे. एक प्रकारे मोजिटो आहेत आणि 4 प्रकार आहे. कच्च्या कैरी, आपल्याला कुठला पाहिजे ते पिऊ शकतो मोजिटो. आपण फ्रेंच फ्राईज, पोटॅटो पीटर हे आपण पाहणार आहोत बघू शकतो समोर. आपण लेडीजसाठी ज्या पर्स असतात त्या पण समोर आहे, त्यावर पण डिझाईन सुंदर असे पाहू शकतो आपण. सी फूड मालवणी ज्या आपण कोळंबी फ्राय, सुरमई फ्राय, मांदेली फ्राय पाहू शकतो. मटन रस्सा, चिकन रस्सा, बोंबील फ्राय, चिकन सुका, नॉनव्हेज थाली, नॉनव्हेज पदार्थ आहेत आपण, वजरी मसाला हे पण पाहू शकतो. चिकन थाली, कलेची, चवला पाव, वजडी पाव. तो डिझर्टचं आहे, डिझर्ट हेवन. आणि इकडे जे लेडीजसाठी साड्या आहेत ते पण आहेत. ते बघू शकतो छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, रेग्युलर गोष्टीसाठी आपल्याला लागणाऱ्या वस्तू. प्लॅस्टिकच्या सर्व गोष्टी आहेत, डबे. आपल्याला लागतं रेग्युलर गोष्टीसाठी मग, डबे, तसेच बॉटल, बास्केट पण आहे. छोटे मोठे डबे आहेत पाहू शकतो. समोर पण बघू शकतात आपल्याला लेडीज गोष्टीसाठी लागणाऱ्या बारीक सारी गोष्टी आहेत. पर्सपासून ते क्लिप्स सर्व लेडीजसाठी हा स्टॉल आहे. आपल्याला चमचमीत पदार्थ असे खाण्यासाठी पण आहे. मंचुरियन आहे, ड्राय मंचुरियन, आणि इकडे तवा मंचुरियन पण आहे. शकतो तवा नूडल्स. कैसे आहे भाई? हां बघू शकतो आपण 50 रुपये प्लेट आहे तवा नूडल्स. आणि इकडे पण पाहू शकतो आपण तवा राईस आहे चायनीजमध्ये. इकडे आपल्याला दाबेली पाहिजे ती पण आहे, ती पण 25 रुपयापासून आहे. तो पिझ्झा पण आहे इथे, चीज मारून एकदम मस्त असं. 50 रुपये याची सुरुवात आहे प्राईस. जय महाराष्ट्र फूड कॉर्नर. इकडे मंचुरियन, पिझ्झा, दाबेली, तसेच चाट पापड हे सगळं मिळू शकतो. आणि इकडे समोर एकता दिल्ली कुल्फी. आता कुल्फी पण पाहू शकतो आपण. आता हे रॅग आहेत, 2 रॅग आहेत कुल्फीला हातात लावत आहेत पाहू शकतो. 20 रुपये कुल्फी आहे पाहू शकतो. एक कुल्फी देना. इकडे समोर आईस्क्रीमचं आहे, समोर पाहू शकतो. सॉफ्टी 20 रुपये, एकता सुपर सॉफ्टी आईस्क्रीम बघू शकतो. आणि खाद्य, खडखडे लाडू, तसेच खाजा, आणि गरम मसाला, डांगर पीठ, घाटी मसाला, असे अनेक प्रकारचे मसाले पाहू शकतो. आणि इकडे लाडू पण आहे. इकडे आवळा ज्यूस, मँगो पाहू शकतो. समोर लेडीजसाठी ज्या चप्पल आहेत इकडे पण मिळतात. स्टॉल आहे. नायट्रोजन आईस्क्रीम पाहू शकतो. पुढे आल्यावर आपण लोणचं आहे, कैरीचं लोणचं आहे,
आवळा लोणचं आहे, मिरची लोणचं आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसे आहे. इकडे अनेक प्रकारची अशी लोणचे आहेत, पुढे बघू शकतात तुम्ही. आवळा लोणचं, सगळ्या प्रकारचे लोणचं. आणि इकडे पाहू शकतो आपण सुपारी. बघू शकतो आपण पीठ आहे, घावणे पीठ. आपल्याला जे प्राईस पाहिजे ते पण आहेत, ज्या नळ्या असतात पापड ते पण आहे. 100ला 2 आहेत अशा. आणि इकडे पीठ आहे, घावणे पीठ आहे, तसंच मंचुरियन पीठ आहे, वड्याचं पीठ आहे, सर्व आहे. आणि या साईडला पापडाचे प्रकार आहेत सर्व. हे जे खाद्यपदार्थ, खाजा आहे, लाल खाजा आहे, कुरमुरा लाडू आहे, शेवया लाडू आहे, सोनपापडी आहे आणि हा खाजा आहे. खूप सुंदर असं आहे. मैसूर पण आहे, समोर पाहू शकतात तुम्ही. इकडे बघू शकतात खाद्य, हलवा, आंबा पोळी पण आहे. ते लहान मुलांसाठी सेल्स असं चालू आहे. लहान मुलांसाठी टॉयज आहेत, खेळणी आहेत, बघू शकता. तो आपण कैरी, चिंच, आवळा, बोरं. आता आपला स्टॉलचं झालं आणि पुढे आल्यावर आता आपण आकाश पाळणे आणि इकडे गेम्स असतात ते पाहणार आहोत. तर चला बघूया. हे बघू शकतात तुम्ही, विविध प्रकारचे गेम्स आहेत ते आपण पाहणार आहोत. 100 रुपयामध्ये 6 बॉल्स बघू शकतो. चार. आणि हे जिंकल्यावर जे आपल्या समोर आपल्याला गिफ्ट्स मिळणार असे. समोर बघू शकतो रिंगचा गेम आहे. समोर पाहू शकतो आपण गन शॉट, जे आपल्याला प्राईज आहे समोर. हे पाहू शकतो समोर हा गेम्स. एका चेंडूमध्ये हे सर्व ग्लास उडले पाहिजे आणि ते जिंकणार त्यांना बॉल आणि बॅट्स आहे. हे लहान मुलांसाठी जम्पिंग जॅम आहे, बघू शकतो आपण. आणि बलून्स आहेत, बंदुकीने फोडायचे. समोरच बघू शकतो आपण हे पाळणे आहेत, आकाश पाळणा, तसंच ही बोट आहे. ते लहान मुलांसाठी बघू शकतात तुम्ही, बाईक, गाडी, त्यावर असं मस्त त्यावर मजा करतात. 50 रुपये तिकीट आहे याची. समोर पण आहे, समोर बघितलं तिकडे पण आहे. इकडे समोर बघू शकतात बोटीचं, लहान मुलांना खेळण्यासाठी आहे. डॅम आहे एक छोटा. आणि इकडे जम्पिंग जॅम आहे. ही बघा ट्रेन सुरू झालेलं आहे लहान मुलांसाठी, बघू शकतात. इकडे 80 रुपयामध्ये 5 राऊंड मारून मिळतात. आता ही बोट थोड्या वेळात चालू होईल आणि याची तिकीट आता हे आपण विचारले समोर 100 रुपये तिकीट आहे पर पर्सन. बघू शकतात चालू होते, हळूहळू चालू होते. जशी जशी चालू होते तशी अशी वर जाते बघा, बघू शकतात तुम्ही. किती उंचावर गेले बघा. बघू शकता समोर पाळणा आता स्लोपमध्ये आहे पण खूप छान बघू शकतात.
माणसं मजा घेताना जत्रेचा आनंद लुटताना बघू शकता तुम्ही. इकडे आपण बघू शकतो जम्पिंग जॅम, छोटे छोटे हेलिकॉप्टर्स, लहान मुलांसाठी खेळ. समोर आपण बघू शकतो कप बशी, याची पण पर पर्सन तिकीट 100 रुपये आहे. ते किती मजा येते यावर बसल्यावर, तुम्ही समोर पाहू शकता. आणि समोरच आकाश पाळणा आहे, किती उंच आहे पाहू शकतात तुम्ही. आणि इकडे लहान मुलांसाठी गाड्यांचं आहे, बघू शकतात. 100 रुपये आकाश पाळण्याचं तिकीट. आणि आबा किती आहे, खूप छान. समोर पाहू शकतात तुम्ही रोलिंग, एकदम असं गोल फिरत आहे, खाली आणि वर पाहू शकतात. याची पण पर पर्सन तिकीट 100 रुपये आहे. जे मोठे पाळणे त्याची पर पर्सन तिकीट 100 रुपये पाहू शकतात. खतरनाक आहे एकदम. इकडे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे, काढलेले 100 रुपये. आता आकाश पाळण्यात बसणार आहे स्वप्नील, आणि ते पाहू शकतात तुम्ही. आपला पूर्ण व्ह्यू दिसतो जत्रेचा. आकाश पाळणं सुरू होईल आता थोडा वेळ. आकाश पाळणं सुरुवात झाली आहे. सुरुवात झालेली आहे आकाश पाळण्याला. स्वप्नील बघ इकडे, हे एक लांब, थोडी एक्साइटमेंट, थोडी भीती. खूप मजा पण येते. खूप उंच असं आहे आकाश पाळणा. मित्रांनो, आता आम्ही पाण्यात बसलो आणि पाण्यावरचं बसण्याचा एक्सपिरियन्स वेगळा होता, एकदम खतरनाक उंच होतं एकदम आकाश पाळणा. खूप मजा आली. लहानपणी पण असं बसायचो आणि आता पण बसलो, खूप असं लहानपणीचं फिलिंग वाटतं. खूप मजा आली बघण्यासाठी. येथे जांभोरी मैदान इकडे जत्रा होती, तर आज आम्ही आलो होतो इथे. तसेच आम्ही इकडे आकाश पाळणे, त्यानंतर खाद्यसंस्कृती इकडची, आणि तसे शिवकालीन जे शस्त्र ते पण आम्ही पाहिले. आणि तसेच खूप मजा केली आणि आकाश पाळण्यात पण बसलो. खूप मजा आली आहे. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.